पाटलांनी खरं तर आज इच्छुक उमेदवारांना अंतर्वालीत बोलवलं होतं. नितीन झालंय का तुझं? तिथं बैठक झाली आणि त्यांनी मराठवाड्यातली बरीचशी जागा लढणार आहेत. आता जवळपास छत्रपती संभाजीनगर असेल किंवा जिल्हे असतील मराठवाड्यातले, तिथून आम्ही उमेदवार उभे करणार आहेत. त्यासह आज संध्याकाळी एक यादी ते जाहीर करणार आहेत की कोण कोण लढणार, कोण कोण मैदानात असणार आणि कुठून. काय पहिली भूमिका आहे ओबीसी समाज म्हणून तुमची? खर तर जरांगे पाटील खर तर अवकातीवर आलेले आहेत. 130 मतदारसंघामध्ये पाडू, लढवू, सुपडा साफ करू, बिमोड करू, ही जी भाषा जरांगे पाटलांची होती ती भाषा आज मला वाटतंय आज ते खरं रियालिटीवर आलेले, अवकातीवर आलेले. अहो जरांगे पाटील मतदानाला सामोरं जात असताना एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य अशी परिस्थिती असते. एक मराठा, लाख मराठा असं मूल्य नसतं मताचं. मताचं मूल्य एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य असं असतं. आणि कुठे गेले ते तुमचे 135 आमदार पाडणार होता, तुम्ही लोळवणार होता, बिमोड करणार होता. एका हाताच्या बोटावर मोजण्या एवढे तुम्हाला उमेदवार देता येऊ नयेत. आणि जरांगेंना मला वाटतंय बारामतीवरनं शरदचंद्रजी पवारांनी थोडस डाफरलेलं दिसतंय, दम दिलेला दिसतोय, म्हणून आज त्यांची त्रेदा त्रिपट उडालेली आहे, गाळण उडालेली आहे. त्यामुळे मला नाही वाटत जरांगे एका हाताच्या बोटावर मोजण्या एवढे सुद्धा उमेदवार देतील असं मला वाटत नाही. तुमची काय भूमिका आहे? तुम्ही काय उमेदवार देणार आहात? काय प्रचार? आमची भूमिका ठरलेली आहे. ज्या माणसांनी जरांगे पाटलांना सपोर्ट केला, जरांगे पाटलांना फ्युएल पासून, माणसांपासून पैसे पुरवले, लेखी पत्र दिली, त्या माणसांना आम्ही ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात जाब विचारणार आहोत. आणि या प्रश्नाची उत्तरं जे उमेदवार देऊ शकणार नाहीत, जे पक्ष देऊ शकणार नाहीत, त्या माणसांना आम्ही मतदान करायचं नाही हे आम्ही ओबीसीला जाहीररित्या सांगणार आहोत. ते जे म्हणतात की बॉन्डवर लिहून घेणार 500 रुपयाच्या बॉन्डवर आणि ओबीसीतून मराठा आरक्षण पाठिंबा देणार. जरांगे पाटलांना माझं विनंती आहे, जरांगे पाटलांना सल्ला तर देणार नाही कारण ते मानणार नाही. जरांगे पाटील बॉन्ड पेपर कसला घेऊन बसलाय? अरे संविधानाची शपथ घेऊन जे मुख्यमंत्री झाले, मंत्री पदावर गेले, ती माणसं सुद्धा संविधानाची शपथ घेणारी माणसं आपल्या मतावर ठाम राहत नाहीत. तो कुठला बॉन्ड पेपर घेऊन बसलाय? तुम्ही एखादा ताम्रपट नाहीतर शिलालेखावर लिहून घ्या. हे राज्यकर्ती लोक, पुढारी लोक हे कुठल्याच शब्दावर ठाम नसतात. त्यामुळे जरांगे तुम्ही शिलालेखावर लिहून घ्या, नुसता बॉन्ड पेपर. आता तुम्ही म्हणताय ना की आता बघा, काल रात्री हसन मुश्रीफ भेटले, त्याच्या आधी अनेक नेते भेटले. हसन मुश्रीफांनी त्यांना विनंती केली की माझ्या विरोधात कुठलाही उमेदवार देऊ नका. अशा नेत्यांवर वेळ का आली? मी नेहमी बारामतीच्या नेत्यावरती नेहमी टीका करत आलोय. तुतारीची सुपारी का सुपारी घेऊन तुतारी वाजवणार आहे हे येऊ घातलेल्या कालावधीमध्ये महाराष्ट्राला दिसेल. पण मग तुम्ही म्हणताय की उमेदवार त्यांनी आता जवळपास यादी जाहीर केली मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यात, तुमचं काहीच नाही. तुम्ही यादी 5-10 उमेदवाराची सुद्धा नाही. कुठे लांडगा आला रे आला? कुठं लांडगा आलाय? दाखवा ना मला. त्यामुळे जरांगे पाटील हे स्वतः जाळ्यामध्ये फसलेले आहेत आणि जरांगे पाटलाला यातून कोणीही वाचवू शकणार नाही. जी माणसं रात्रीची येऊन जरांगे पाटलाला भेटतात त्या विधानसभा मतदारसंघामध्ये जरांगे उमेदवार देणार नाही. बघूया, महाराष्ट्र बघतोय, आम्ही बघतोय. आम्ही आता म्हणतात आम्ही मान ठेवली, मग मान आता गाळणार नाहीत, मुस्लिम मतदान देणार नाहीत. त्यासाठी एक वेगळ्या मुरब्बी आणि सर्वसमावेशक भूमिका घेणाऱ्या माणसाची या राजकारणामध्ये लीड करायला कुवत लागते, हैसियत लागते. मला वाटतंय असं एका जातीच्या घोषणा देऊन एक मराठा, लाख मराठा बघून घेईन, कसा येतोय बघू, ही भाषा चालत नाही जरांगे. अरे निवडणूक वेगळी, दमबाजी करणं वेगळं, झुंडशाही वेगळी आणि निवडणूक वेगळी. त्यामुळं आम्ही ओबीसी जे उमेदवार, जे पक्ष चौकटीला धक्का लागू देणार नाही अशी भूमिका घेतील त्या माणसांना आम्ही सपोर्ट करू. जी माणसं भूमिका घेणार नाहीत त्या माणसांचा आम्ही पराभूत करू. आणि ही यादी 5-10 लोकांची नाही, आम्ही 101 उमेदवारांची यादी महाराष्ट्रात जाहीर करू. एक दिवस फक्त वेट अँड वॉच, एक दिवस. कारण आमच्याही एका मतदारसंघात ओबीसीनी 4-4, 5-5 ओबीसीनी अर्ज भरलेले आहेत. प्रश्न ना जरांगेनं तुम्हाला तो सेमच विचारावा वाटतो. उद्या 4 तारीख आहे, फॉर्म मागे घ्यायचा अखेरचा दिवस. तुम्ही म्हणताय की यादी आता कसं करणार? काय असतं, 3 वाजेपर्यंत एका मतदारसंघात 3-3, 4-4 लोकांना सबस्टिट्यूट म्हणून अर्ज भरायला लावलेले आहेत. त्यामुळे उद्या जसे अर्ज मागे घेतले जातील आणि एका उमेदवारावरती एकमत होईल. म्हणून उद्या नंतरच ती अधिकृत यादी तुमच्या समोर येईल. पण माझं तुम्हाला सांगणं आहे की जरांगे पाटलांनी जे उमेदवार देणार आहेत, जे आता त्यांनी नावं घेतलेली आहेत, तिथले उमेदवार त्यांना येऊन भेटले नाहीत, रात्रीचे भेटले नाहीत.
म्हणून जरांगे त्या मतदारसंघाची नावं घेऊन मोकळे झालेले आहेत. मला वाटतं तिथं सुद्धा त्यांना उमेदवार भेटणार नाहीत, आणि जरी भेटले तर ते एकदम तकलादू कुणाच्या तरी पाडण्यासाठी आणि कुणाला तरी निवडून आणण्यासाठी आणि बारामतीच्या सांगण्यावर नाचतील. यापेक्षा जरांगेंच्या या उमेदवारामध्ये कुठलीही ताकद नाही, ना कुठलीही एक मतांना सामान्य माणसाला अपील करणारी भाषा नाही. जरांगे मॅनेज झालेत का? हा? जरांगे मॅनेज झाले अशी टीका करतात. जरांगे बारामतीला मॅनेज आहेत. महाविकास आघाडीचं काम लोकसभेमध्ये त्यांनी केलेलं आहे. ओबीसीच्या नेतृत्वाला पाडलेलं आहे. ओबीसीच्या माणसांना टार्गेट करून यांच्या 7 पिढ्या राजकारणात येणार नाही, आल्या नाही पाहिजेत, अशा पद्धतीचा यांचा पराभव करा, हे जरांगे बोललेले आहेत. महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळे परत एकदा सांगतो, जरांगे हे तुतारीची सुपारी घेऊन काम करतायत. जी माणसं भेटली त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत, हे मी महाराष्ट्राला सांगतोय आणि ओबीसी बांधवांनाही सांगेन. जर अशा प्रवृत्तीची माणसं निवडून आली तर 2024 नंतर महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. केवळ महाविकास आघाडीचेच नाही तर महायुतीचे सुद्धा नेते भेटतायत ना, भाजपचे भेटतायत. काल हसन मुश्रीफ भेटले, त्याच्या अगोदर राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत हे सुद्धा भेटतायत ना. जे म्हणून उमेदवार भेटलेत, आम्ही कुठल्याही उमेदवाराला एक्सक्यूज करत नाही आहोत, आम्ही कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाही आहोत. आम्ही महायुतीचा असो, महाविकास आघाडीचा असो किंवा आणि कुठल्या प्रहार वगैरे तिसरी चौथी शक्तीचा असो, ज्यांनी ओबीसीच्या बाबतीमध्ये विरोधाची भूमिका घेतली, जरांगेंना बेकायदा मागण्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला, त्या माणसांना ओबीसी मतदान करणार नाही. तुमचं टार्गेट महाविकास आघाडीत दिसतंय ना तसं. नाही, आमचं टार्गेट महाविकास आघाडीत तर आहेच, कारण महाविकास आघाडीच्या सर्वोच्च शीर्षस्थ नेत्यांनी जरांगे पाटलांना प्रमोट केलंय, पाळलंय, पोचलंय. आम्ही का करू नये त्यांच्या पक्षाला टार्गेट? तुमच्याकडे पुरावे काय? आमच्यावर सगळे पुरावे आहेत. तुम्हीच तुमच्या मीडियातनं पवार साहेब कधी भेटले, ठाकरे साहेब कसे भेटले, रोहित पवारांची सोशल मीडियाची टीम काय, अरे महाराष्ट्र बघतोय, सगळेच म्हणतोय मी कोणाचं नाव घेत नाही असं नाही. शिंदेचं नाव काय? ज्या त्यांचे नेते गेलेले आहेत, भुमरे साहेब वगैरे त्यांना वेळोवेळी जाऊन भेटलेले आहेत. नाही, पण तू मागील काही दिवसांपासून तुमची भूमिका फार स्पष्टपणे महाविकास आघाडीलाच केवळ तुमच्या आमच्या ओबीसी बांधवांची एकच भूमिका आहे. ओबीसी शोषित आहे, वंचित आहे. ओबीसीनी कधी कुठल्या जातीला टार्गेट केलं नाही, ना ओबीसीच्या नेत्यांनी कुठल्या अट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात वगैरे भाषा बोललेली आहे, ना कधी मुस्लिमांच्या विरोधामध्ये ओबीसीनी दंगली केलेल्या आहेत. ज्या लोकांनी दंगली केल्या, ज्या लोकांनी अट्रॉसिटी कायद्याला विरोध केला, तीच लोक म्हणतायत की आता दलित, मुस्लिम, मराठा एक आहेत. अरे एवढे दूधखुळे आहेत का लोक? ओबीसी मध्ये मुस्लिमांमधला 70% प्रवर्ग हा ओबीसी मध्ये येतो. कसा जाईल जरांगेंच्या माग? जे जरांगे ओबीसीची आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करायला चाललेले आहेत, त्यांच्या पाठीशी दलित आणि मुस्लिम कसे जातील? त्यामुळं काही मौलाना किंवा मुस्लिम आहेत ते पण त्यांच्या सोबत. अरे कोण आहेत ते मौलाना? ते काय मुस्लिम समाजाचे नेते आहेत का? ते काय कुठल्या चळवळीचे नेते आहेत का? हो, मुस्लिम समाजामधले ओबीसीच्या अनेक GR काढण्यासाठी शब्बीर भाई अन्सारी आहेत, की ज्यांनी संविधानिक काम केलंय, ज्यांनी मुस्लिमांमधल्या 60% लोकांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचं काम केलंय. त्यांनी जर प्रतिक्रिया व्यक्त केली असती तर मी निश्चित त्याच्यावर प्रतिक्रिया दिली असती, कारण शब्बीर भाई अन्सारींचा शब्द मुस्लिमांमधले ओबीसी पाळतील. दलित बांधवा, दलित चळवळ ही तर मुवमेंट आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाच्या वेळी काय झालं, आणि मराठवाड्यातल्या लोकांच्या, दलितांच्या जखमा आजही भरून निघालेल्या नाहीत. विशाळगडाचं प्रकरण मुस्लिमांनी आजही विसरलेलं नाही. त्यामुळे जरांगे काय बोलतायत हे मला वाटतंय आजचा आणि उद्याचा दिवस. उद्यानंतर जरांगे नावाचं वटवाघूळ ज्या महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं आहे, ते उद्या 3 वाजल्यानंतर ते इतिहास जमा झालेला असेल. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.